खूप अलीकडे. मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी खरं सुरू झाल्या ते पुढे बसले आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं, ते देवेंद्र फडणवीसला जमलं. या संपूर्ण हिंद प्रांतावरती 125 वर्ष 1400 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. 1400 वर्ष इतक्या राज्यांवरती आम्ही राज्य केलं. त्यावेळेला राज्यच नव्हती, पण जे प्रदेश होते त्याच्यावरती राज्य केलं. आम्ही मराठी लागली. हेलो दोस्तों, आदाब, नमस्कार. मैं फरदीन खान और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज़ मंच. ऑनलाइन न्यूज़ मंच की टीम आज मुंबई के वर्ली स्थित डोम पर मौजूद है. दोस्तों, आपको बता दें, सरकार ने हिंदी भाषा की शक्ति को लेकर के जो जीआर लागू किया था, उसी के रद्द होने की खुशी में आज यहाँ पर एक कार्यक्रम रखा गया है. दोस्तों, आपको बता दें, इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में श्री राज साहब ठाकरे और श्री उद्धव साहब ठाकरे होंगे. तो आइए दोस्तों, अंदर चलते हैं और आपको सारी तस्वीरों से रूबरू कराते हैं. आप लोग बने रहिएगा हमारे साथ ऑनलाइन न्यूज़ मंच पर. मुंबई से मेरे सहयोगी सैयद मसूद और कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं फरदीन खान, ऑनलाइन न्यूज़ मंच. आता मला सगळे चॅनल्स, सगळे कॅमेरे तिकडे लागले, तिकडे लागले, इकडे लागले. आता संध्याकाळी सगळं सुरू होईल. आता काय वाटतं, काय दोघांची बॉडी लँग्वेज कशी होती? कोणी कमी हसलं का, कोणी जास्ती हसलं का, कोणी बोलतायत का? आपल्याकडे मूळ विषय सोडून इतर गोष्टींमध्येच फार रस असतो अनेकांना. खरं तर आजचा हा मेळावा, मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा. माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडावाकड्या नजरेने पाहायचं नाही पुढे. ठरलं ना आपलं सगळ्यात शेवटी द्यायचं बोलणं. बसा, शांत बसा. खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता, काही गरजच नव्हती. हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही. मला आणि हिंदी कशासाठी? हिंदी कोणासाठी? हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही. कोणाला विचारायचं नाही, शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही, कोणाला काही विचारायचं नाही. बस आमची सत्ता आहे, आमच्याकडे बहुमत आहे, आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर. एक पत्र लिहिलं, 2 पत्र लिहिली, नंतर ते दादा भोसेबाईकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या, एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या.
म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये त्याच्यात तुम्ही तिसरी भाषा लागताय, ती त्रिभाषा सूत्र. कुठलं त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र ज्या वेळेला आलं ते फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सूत्र फक्त आणलं. आज कोर्टात आहे तुम्ही, हायकोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा, इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी होतात. कुठे आहे त्रिभाषा सूत्र? मग मला सांगायला लागले म्हणे केंद्रीय शिक्षण धोरणामध्ये, त्या धोरणातही नाही ना, केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी दक्षिणेची राज्यात आहे, हिंगलून विचारत ते त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? विनाकारण आणलेला विषय होता. मी त्या भोसेला सांगितलं, म्हटलं मला सांगा उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार? खरं आणली पाहिजे. गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहे ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत, आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी शिकायचं? 5वी नंतर काय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जाणार बरोबर? कोणासाठी शिकायचं? हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही म्हणत, भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, कुठचीही असेल, एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. त्यांना मराठी आली पाहिजे याच्याबद्दल वाद नाही. विनाकारण उठसूटणे मारामारी करायची गरज नाही, मारायची गरज नाही. पण जर जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. आणि एका गोष्टीचं लक्षात ठेवा, अशी कधी गोष्ट कराल त्याची व्हिडिओ काढू नका. आपल्यामध्येच त्यांना कळलं पाहिजे. कळलं का? मारणारा कधी सांगत नसतो, मार खाणारा सांगत असतो मला मारला म्हणून. त्यांना सांगू दे, पण याचा अर्थ उठसूट कोणालाही उगाच मारायचं काही कारण नाहीये. मी मागे प्रसंग सांगितलं होता, आज मुद्दामून तो प्रसंग सांगतो आपल्याला की हे आमच्या धमन्यांमध्ये आलं कुठून. मी एवढा महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी कडवट का झालो? लहानपणापासूनचे अनेक प्रसंग आहेत माननीय बाळासाहेबांबरोबरचे, पण मी एक प्रसंग कधीही विसरणार नाही. आणि तो 1999 सालचा आहे. त्या 1999 साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती, सरकार येणार नाही अशी परिस्थिती होती. पवार साहेब त्यावेळेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. वेगवेगळे लढले होते. आणि मग सगळ्या त्या वादामध्ये, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या त्या वादामध्ये काहीच होईना. दिवसामागून दिवस चालले, परंतु काही होईना.
एके दिवशी मी मातोश्रीला खाली बसलो होतो, दुपारची वेळ होती. अचानक 2 गाड्या लागल्या. साधारणपणे 3:30-4 वगैरे वाजले असते. ते दरवेळेला नाव विसरतो. पुण्याचं कोणतं जावडेकर, प्रकाश जावडेकर आणि काही मंडळी आली. मला म्हणाले, राज बाळासाहेबांना अर्जंट भेटायचं. म्हटलं आता ते भेटणार नाही. म्हटलं की त्यांची झोपायची नाही, म्हणे अर्जंट आहे. म्हटलं नाही भेटणार. म्हटलं मी तुम्हाला सांगतो. म्हटलं काय विषय काय? म्हटलं मी बोलायचं काम करतो. म्हटलं काय विषय काय? पण त्यांना सांगा मुख्यमंत्री पदाचा विषय झालेला आहे. म्हटलं अच्छा, अरे वा. म्हटलं काय झालं? सुरेशदादा जैन यांना दोन्ही बाजूने आम्ही ठरवलंय की त्यांना मुख्यमंत्री करायचं. एवढं फक्त बाळासाहेबांना सांगायचं. ठीक. मी वर गेलो. रूम मध्ये काळोख, शांतता. आम्ही अरे तुरेमध्ये बोलायचो म्हणून मी म्हटलं हाक मारले. म्हटलं हे काका गाढ झोपले होते. म्हटलं काका उठ. हे काका उठ. माझ्या बघितलं माझ्याकडे. काय रे? म्हटलं नाही, ते सगळे खाली जावडेकर वगैरे सगळे मंडळी आलेत. म्हटलं बरं मग नाही. ते म्हणतात ते मुख्यमंत्री पदाचा विषय झाला. ते म्हणाले काय झालं? तर म्हणाले सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री पदासाठी दोन्ही जणांनी सांगितलं की करायचं म्हणून. असं माझ्याकडे बघितलं. त्यांना जाऊन सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच होईल, दुसरा कोणी होणार नाही. मराठी या एका विषयासाठी मला तिकडे कळलं की या माणसाने सत्तेवर लाथ मारली. हे संस्कार ज्या पोरावरती झाले असतील तो मराठीसाठी तडजोड करत नाही. बाकी सगळ्या युद्ध्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे. पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही. परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सर्व मराठी प्रेमींना आता उत्सुकता आहे माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे काय बोलतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचायत अशी आहे की त्याने मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि माता, डिस्टर्ब करने आया है तू जा एकदम आगे जा. अप्रतिम मांडणी राजनी केली. एकदम स्ट्रेट जा. माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत. कुठे जाणार पण कुठे जाणार तर आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साहजिकच आहे सगळ्यांचं लक्ष
हे आज भाषणाकडे, पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे. सर्वप्रथम इकडे समोर सगळेजण बसले, ज्यांनी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमूठ दाखवली, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. दीपक पवार पण त्याच्यात आहे, महादेवराव बसले. महादेवराव आपल्याला सुद्धा बरेच वर्षांनी पाहिजे. त्यावेळेला काय अंतर बी अंजान होते, असं होतं. पण एक गोष्ट नक्की, की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंथाने दूर केला. आता आक्षेपा टाकण्याची काही तुमच्याकडे अपेक्षा नाहीये. एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी. आज मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कोण लिंब कापतंय, कोण टाचण्या मारतंय, कोण गावी जाऊन अंगाने दुपारी करत असेल, रेडे कापत असतील. त्या सगळ्यांना सांगतो, या सगळ्या भोंदूपणा विरुद्ध माझ्या आजोबांनी लढा दिला होता आणि त्यांचे आम्ही वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकलेलो. हे सगळं आपणच करून ठेवलेलं आहे. भाषेवरनं जेव्हा एखादा विषय निघतो तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळामध्ये अगदी दोघांनी, म्हणजे मी काय, राजने काय, आपण सगळ्यांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतलेला आहे. वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. वापर करून घेतात. अरे डोक्यावरती जर का शिवसेना प्रमुख नसेल तर तुम्हाला ओळखत पण होतं या महाराष्ट्रामध्ये. कोणत्या भाषेत बोलत होतात? अगदी राष्ट्र सगळ्यांची शाळा काढली. मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे, मोदींची शाळा कोणती? सगळ्यात उच्च शिक्षित आहेत. पण हे जे काय यांची मध्यंतर मी बोललो ना, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मुक्तकरी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा जास्त कडवट कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवत आहे? अरे 92-93 साली जेव्हा जे काय घडलं, देशद्रोही मातले होते, तेव्हा मुंबईच्या अमराठी लोकांना सुद्धा हिंदू म्हणून माझ्या शिवसैनिकांनी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसैनिकांनी मराठी माणसाने वाचवलेलं आहे. आणि देवेंद्र फडणवीस आज जे बोलत, बातम्या आले सगळीकडे, मी इकडे बातम्या आणल्या. भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन केली जाणार नाही. तर महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला जर का तुम्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड. न्याय मागणं म्हणजे गुंडगिरी नाहीये. आणि जर का गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या धर्माने न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करूच. पण हे सगळे राजकीय वाटके, देवेंद्र फडणवीसांची आमचं वक्तव्य म्हणजे मला
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला सखा पाटलांनी केलेलं एक वक्तव्य आठवतं. हे असेच तेव्हाचे जो दिल्लीत बसतो त्याचे पाय चाटणारे जे राज्यकर्ते असतात ते त्याला मी बाळगी म्हणतो. त्याला मी बाळगी म्हणतो. कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मुंबई आपल्याला आपण मिळवली. आपण म्हणजे आपण मराठी माणसांनी. तेव्हाही तत्कालीन जे सत्ताधारी होते, हो अगदी काँग्रेस होतीच तेव्हा सत्तेवर, तयार नव्हती. आणि तेव्हा सुद्धा एक मराठी माणूस म्हणजे आज जे बोलतात ना आम्ही मराठी नाहीत का, अरे तुम्ही नुसतं नावाने मराठी आहात, तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही आता तपासावं लागेल. आणि सखा पाटील बोलले होते, यावत चंद्र दिवाकरो, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत, झुकवलं वाकवलं, गुडघ्यावरती आणलं मराठी माणसांनी. आणि मुंबई आपल्या हक्काची, तुम्ही आता जी घोषणा दिली ना की मुंबई आपल्या हक्काची आपण लढून आपण मिळून घेतली. कशासाठी हा सगळा तुम्ही गोड घालता. पण याच्या मागे मी जे माझ्या डोक्यात जो एक विचार आहे पटतो की नाही बघा, हे यांचं सध्या जे काही चालू आहे म्हणजे आधी आपल्याला सुद्धा वाटलं. कारण तेव्हा काश्मीरमध्ये 370 कलम होतं, ते हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. आणि तेव्हा यांनी घोषणा दिली होती, एक निशाण, एक प्रधान, एक विधान. बरोबर, देश एक असला पाहिजे, संविधान एक असलं पाहिजे, निशाण सुद्धा एकच, तो आपला तिरंगा असला पाहिजे. भाजपचं भांडी पुसायचं फडकं असतं कामा नये. फडकं म्हणजे आमचा राष्ट्रध्वज नाहीये. पण ते सगळं चाललंय एक 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 एक. त्याच्यानंतर आता नवीन एक तुकडं काढलं, 1 नेशन 1 इलेक्शन. म्हणजे हळुवारपणाने हे सगळं काही एक 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 करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान, हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही किती कमिट्या करा, हिंदीची सक्ती तुमचे 7 पिढ्या उतरल्या तरी आम्ही लावू देत नाही. एक फेक नॅरेटिव्ह बसवायचं. हे उद्धव ठाकरेच्याच काळात, उद्धव ठाकरेच्याच काळात. अरे उद्धव ठाकरे एवढं काम करत होता, मग पाडल्यात कशाला गद्दारी करून, का नाही बोललात तेव्हा. पण मी अभिमानाने सांगेन, माझ्या मंत्रिमंडळाचे सहकारी इकडे बसले जितेंद्र आव्हाड, आणखी कोणी असते, मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मी मराठीची सक्ती केली होती आणि केलीच, याचा मला अभिमान आहे. काय केलं त्याचं तुम्ही. मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते, लागली, का करावी लागली. कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन, कोण आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले, ती गुंडगिरी नाही होत. पण आता कोणतरी तो भेडिया मिळेल का, भेडिया असते ना सगळं, ही यांची सगळी पिल्लावळ आहे. तोडा फोडा आणि राज्य करा. आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या, हे म्हणतात म्हणे शिवसेनेने आजपर्यंत काय केलं. शिवसेना म्हणजे आता राज मी तुला असं माझ्या सोबतच घेतो, कारण आपण तेव्हा एकत्र होतो, आता सुद्धा पुढे एकत्र चालू आपलं सगळं तेव्हाच आपल्या एवढ्या वर्षाचं काम केलं. मराठी माणूस म्हणून मुंबई बाहेर गेला. मराठी माणूस म्हणून मुंबई बाहेर गेला असं जर तुम्हाला वाटत असेल तर 14 सालानंतर तुम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचे जे काही लचके तोडले, मुंबईतून सगळे उद्योगधंदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे सगळे पळवले, आर्थिक केंद्र गेलं, हिरे व्यापार गेला, मोठमोठी ऑफिसेस गेली. आपल्याकडे येणारे उद्योगधंदे या आपल्या काळात येत होते, ते कुठे गेले. आता तेवढंच हिंदुस्थान किंवा तेवढंच सगळे हिंदू आहेत, तेवढंच हिंदू आहेत. आम्ही सगळं करत होतो, केलं होतं.
पण तुम्ही पहिल्या प्रथम गद्दारी आमच्या गद्दारी करवली आणि तुम्ही आमचं सरकार पाडलं. याचं कारण तुमचे जे मालक तिथे बसलेले 2 जण 2 व्यापारी त्यांचे बूट चाटण्यासाठी तुम्ही हे सगळं करता. हे इतक्या वर्षाचं सगळं सहन करत 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 आपण आलो. आपल्या डोळ्यात देखत सगळे लसके तोडले जात आहेत. आपल्या दोघांनाही भांडवलं जात आहे आणि नतद्रष्ट आपल्या डोक्यावरती बसतायत. किती काय सहन करायचंय. प्रत्येक वेळेला काही झालं की भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार, आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? सत्ता प्राप्ती काही जण म्हणतात की यांचा ब मराठीचा नाही, ब महापालिकेचा आहे. अरे नुसता महापालिकेचा नाही, तर आमच्या महाराष्ट्राचा आहे. आज तर निवडणुका नाहीये. आमची सत्ता, सत्तेवरती जे शिवसेना प्रमुखांनी सांगितलं, अरे सत्ता काय, सत्ता येते आणि सत्ता जाते. पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो. आता नको, हा नतद्रष्टपणा आता करायचा नाही, अजिबात करायचं नाही. आणि गेल्या विधानसभेत त्यांनी जे काही केलं, पटेंगे तो कटेंगे, आपल्याला काय वाटलं होतं की हे हिंदू मुसलमानांमध्ये करतात. हिंदू मुसलमान तर केलंच, पण त्यांनी खास करून केलं ते मराठी मध्ये केलं. म्हणजे यांची नीती आहे ती अशीच आहे. जे गुजरातमध्ये त्यांनी केलं, गुजरातमध्ये गेल्या निवडणुकीत एक असा माहोल होता. मला वाटतं मोदी तेव्हा त्याच्या नंतर असेल, माहिती नाही मला, लक्षात नाही. वातावरण असं पेटलं होतं गुजरातमध्ये की बस आता पटेल याला आपटेल. पण त्यांनी काय केलं बरोबर, पटेलांना भडकवलं, पटेलांना वेगळं केलं आणि पटेलांना सगळं एकत्र केलं. हरियाणामध्ये पण तेच केलं. जाट लोकांना भडकवलं, जाट लोक एकत्र झाले, त्यांना वेगळं केलं आणि जाटेचा सगळा जो काही समाज होता तो एकत्र करून तिकडे सत्ता प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये तेच केलं. मराठ्यांना उचलवलं आणि मराठीचं सगळं एकत्र केला. पटेंगे तो कटेंगे ही भीती त्यांच्यामध्ये निर्माण केली की बघा ते एकत्र झाले, तुम्ही जर का फुटलात तर ते तुमच्या डोक्यावर बसतील. झाले एकत्र. मराठी माणूस मराठी माणसाची भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावरती राज्य करायला लागले. आणि आपण त्यांच्या पालख्या व्हायच्या. नुसते पालख्यांचे भय होणार की तुम्ही कधीतरी आपल्या माय मराठीला पालखीमध्ये सन्मानाने बसवणार आहात. बस झालं, आता यांची जोखट फेकून दिली पाहिजे. एकमेकांमध्ये भांडून त्यांचे जे काही डाव आहेत ते करत असतात. मी पेपरमध्ये बघितलं, काल बघितलं, आज बघितलं. आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहेत. काय तो मोठा पट्टा घातलाय, स्टार ऑफ घाना. कुठ्याला घाना देश, इकडे घाण आणि तिकडे घाना, स्टार ऑफ घाना. पण एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्याला बैल सुद्धा तर पोचत नाही, बैल मिळत नाही, म्हणून त्या नांगराचं जोखड घेऊन तो शेती करतोय. एका बाजूला हा शेतकरी त्याच्या खांद्यावरती गळ्यामध्ये ते नांगराचं जोखड आहे आणि तिकडे आमचे पंतप्रधान स्टार ऑफ घाना. लाज वाटली पाहिजे, लाज, खरोखर लाज वाटली पाहिजे. आणि आजच पेपरमध्ये बातमी आले, 2 बातम्या आल्या की लाडक्या बहिणीचं पोर्टल आता बंद, नव्याने नोंदणी होणार नाही, बसा बोलत होता. राजला परवा फोन केला, अरे जसं काय आपल्या पिक्चरचा प्रीमियर होता असं सगळेजण विचारतात आज कसं येऊ. हा प्रीमियर असेल, पण आजपासून सुरुवात झालेली आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. एक तर आम्ही कोणाशी दादागिरी करणार नाही, पण कोणी दादागिरी केली तर आम्ही ती सहनही करणार नाही. शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जे सांगितलं होतं तेच परत एकदा सांगतोय.
मराठा मराठीतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, 96 कोळी 92 कोळी, स्पृश्य अस्पृश्य, खाटी कोकणी हे सर्व मतभेद भेदाभेद काढून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. आणि शेवटी एक आवाहन करतो की सगळ्या मराठी माणसांना आणि मराठी प्रेमींना आहे, तुटू नका फुटू नका आणि मराठी कसा पुसू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब.